पक्षाच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्या दिवशी प्रदेशाध्यक्षांनी भाषणामध्ये बोलताना एकच सांगितलं, म्हणजे मला असं वाटतं की जबाबदारीपेक्षा त्यांचं ते विधान फार महत्त्वाचं होतं की मला काय, माझ्या समवेतच्या लोकांना काय, किंवा युवर प्रदेशाध्यक्षांना सुद्धा काम करायला एवढा वाव आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम पक्ष बांधणीसाठी करता येऊ शकतं, तर ते काम आपण केलं पाहिजे. सुरुवातीला त्यांनी तिथंच निर्देश दिले की तुम्ही गेल्याबरोबर बुलढाणा समन्वयक म्हणून विधानसभेमध्ये काम सुरू केलं पाहिजे. आणि मी आधीही सांगितलं की मी जे काम आपण करतो ते मन लावून करतो. पक्षानं जबाबदारी देव अगर न देव, पण काँग्रेसचा शिपाई म्हणून ते आपण काम करत राहू आणि पक्ष जे जी जबाबदारी देईल ती करू, त्या जबाबदारीचं संधीचं सोनं करू, एवढा विश्वास सांगू इच्छितो. एका दादाच्या सत्तेला दुसरे दादा आले आता आणि जिल्ह्याची काँग्रेसची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय? हो. काँग्रेस पुन्हा जिवंत करण्याचा विषय आहे. नाही, मला असं वाटतं की थोडं आपण याला वेगळ्या अर्थानं बघितलं पाहिजे. काँग्रेस जिवंत करणार का, किंवा मला असं विचारतात की काँग्रेसमध्ये मरगळ आहे, काँग्रेस संपलेली आहे. हे बघा, आमदार किती आले, खासदार किती आले, आज जिल्ह्यामध्ये 67 नगरसेवक आहेत, 3 नगरपालिका आहेत. परंतु काही राज्यामध्ये सत्ता असेल नसेल, परंतु आजही 101 खासदार काँग्रेस पक्षाकडे आहेत. त्याच्यामुळं काँग्रेसचे जे काही बलस्थानं आहेत त्याला पुढे घेऊन जाऊ. ज्या काही उणिवा आहेत, मधल्या काळात जे जे काय घडलं की लोकांनी स्लीपर सेल म्हणून या पक्षात आले आणि दुसऱ्या पक्षाच्या भूमिका इतर राबवल्या आणि या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते बिघडवण्याचं काम केलं. तर काँग्रेस पक्ष जिवंतच आहे, काँग्रेस पक्ष चांगला ताकदीनं उभा आहे. फक्त संघटनेमध्ये जो एकोपा पाहिजे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं काम जे आहे, आणि नवीन तरुण आले पाहिजे. जे आता झेन जी जनरेशन, आपण नेपाळचं उदाहरण पाहिलं की तिथं ते बालेंद्र शाह त्यांनी तिथं सरकार आणलं, तर जी झेन जी आहे तिच्या भावना व्यक्त करून मला वाटतं त्यांच्यामध्ये मनामध्ये काँग्रेसचा विचार रुजून पुढे गेलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे.